नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. महागाईच्या आंदोलनात वडापावची एंट्री, जयंत पाटील विरुद्ध सदाभाऊ खोत शाब्दिक सामना. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महागाई विरोधात छेडलेल्या आंदोलनावर विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादीचे आंदोलन म्हणजे सौ चूहे खाके बिल्ली हजको चली अशा प्रकारचे असल्याचा टोला त्यांनी लगावला. महागाईच्या मुद्द्यावर बोलताना राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी मुंबईतील वडापाव आणि नागपूरमधील कांदे पोहे यांचा संदर्भ दिल्याबद्दल खोत यांनी उपरोधिक भाष्य केले. मुंबईच्या माणसांना वडापाव महाग झाला तरी फारसा फरक पडत नाही असे विधान करण्यात आलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना खोत म्हणाले की संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत 106 हुतात्म्यांचे बलिदान देऊन मुंबईसह महाराष्ट्राची निर्मिती झाली आहे. त्यामुळे मुंबईच्या जनतेबाबत अशी विधाने करणे योग्य नाही. खोत यांनी पुढे उपरोधिक शैलीत म्हटलं की मुंबईत वडापाव मिळत नसल्यामुळे अनेक लोकांनी टाचा घासून प्राण सोडले आहेत. त्यामुळे जयंत पाटील यांनीच एक वडापावचे दुकान सुरू करून मुंबईकरांचे प्राण वाचवावेत. तसेच नागपूरमधील कांदा पोहे महाग झाल्यानंतर सरकारला जाग येईल या वक्तव्यावरही त्यांनी टीका केली. नागपूरकरांना कांदे पोहे कोणत्या दरात घ्यायचे हे चांगलेच माहीत आहे. त्यामुळे त्या दिशेने पावले टाकण्याची गरज नाही असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादीच्या आंदोलनाची खिल्ली उडवली. महागाईच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. सदाभाऊ खोत यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला उधाण आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं महागाई विरोधातलं आंदोलन म्हणजे सो चुहे खाके बिल्ली चली हाजको अशातला हा प्रकार आहे. महागाईच्या आंदोलनामध्ये बोलत असताना राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील साहेब म्हटले की मुंबईच्या माणसांना वडापाव महाग झाला तर काही फार फरक पडत नाही. पण त्यांना माहीत नाही संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये 106 हुतात्मे या मुंबईनं दिलेले आहेत आणि मुंबईसह महाराष्ट्र निर्माण केलेला आहे. वडापाव मुंबईमध्ये न मिळाल्यामुळं अनेक लोकांनी गेल्या आठवडाभरामध्ये काचा खुडू प्राण सोडलेले आहेत. त्यामुळं जयंत पाटलांनी त्या ठिकाणी एक वडापावचं दुकान लावावं आणि मुंबईतल्या जनतेचं प्राण वाचवावेत. नागपूरला कांदे फळे महाग झाल्यानंतरच जाग येईल सरकारला असा टोमणा मारण्यापेक्षा नागपूरच्या कांद्या फळाच्या दिशेनं आपण मात्र पावलं टाकू नका. नागपूरकरांना कांदे फळे कोणत्या दरात घ्यायचे हे मात्र निश्चित चांगलं कळतं. आमची साथ आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.